6 जूनपर्यंत घरकुलांचा प्रश्न सोडवला नाही तर 7 जूनला सर्व कुटुंबीय बिऱ्हाड मोर्चा. राम शिंदे यांचा इशारा. टाकेद येथील आदिम कातकरी ग्रामस्थांचा बीडीओंना अल्टिमेटम. या गरिबांना कुणी घर देता का घर? इगतपुरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सर्वतीर्थ टाकेद येथील आदिम कातकरी वस्तीतील जवळपास 48 कुटुंबियांचे प्रधानमंत्री जनमन आवास योजनेअंतर्गत घरकुल गेल्या 2 वर्षापासून मंजूर आहे. परंतु स्थानिक ग्रामपंचायत व इगतपुरी पंचायत समिती प्रशासनाने जागेच्या अटीमुळे या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुल अनुदान वर्ग न करता सर्वांना आजपर्यंत लाभापासून वंचित ठेवले. जर 6 जूनपर्यंत घरकुलांचा प्रश्न सोडवला नाही आणि या सर्व मंजूर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाहीत तर येत्या 7 जूनला सर्व 48 आदिम कातकरी कुटुंबियांसह बिऱ्हाड मोर्चासह आपल्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करू, असे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामस्थांच्या वतीनं इगतपुरी पंचायत समिती गटविकास अधिकारी MS वळवी यांना मंगळवार दिनांक 13 रोजी निवेदनाद्वारे अल्टिमेटम देण्यात आला. सविस्तर माहिती अशी की इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकेद बुद्रुक येथील कातकरी वस्ती ही ग्रामपंचायत गावठाण जागेत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात होती. सन 2004-5 साली तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व प्रशासनाने या आदिम कातकरी ग्रामस्थांना इंदिरा घरकुल आवास योजनेचा लाभ देण्याकामी येथून स्थलांतरित करून त्यांना गट नंबर 154 सरकार मोफत पडित मसनवाट व्यवस्थापन ग्रामपंचायतीकडे या सरकारी गटामध्ये स्थलांतरित केलं व तत्कालीन इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ दिला व पूर्वापार ज्या जागेवर आदिम कातकरी समाज बांधव राहत होता त्या गावठाण जागेवरून आदिम कातकरी बांधवांना स्थलांतरित करून ती जागा गावातील इतरत्र बड्या श्रीमंतांना द्रव्याच्या हवासापोटी देण्यात आली. आज मितीस त्या जागेवर मोठी बिल्डिंग उभी आहे. यानंतर सन 2004-5 सालापासून जे आजपर्यंत गट नंबर 154 या सरकारी जागेत सर्व आदिम कातकरी कुटुंब वास्तव्यास असून आजपर्यंत त्यांच्या घराची ग्रामपंचायत नमुना नंबर 8D ला नोंद आहे व आजही सरकारी जागेत असताना सुद्धा नियमितपणे रितसर ग्रामपंचायत कर भरत आहे. असे असताना सन 2023-24 या वर्षात प्रधानमंत्री जनमन आवास घरकुल योजनेचे सर्वेक्षण झाले व लोकसंख्या वाढीनुसार टाकेद येथील जवळपास 48 कुटुंबियांचे घरकुल मंजूर झाले. यापैकी 32 घरकुल आज मितीस मंजूर असून काही ऑनलाईन सर्वेक्षणात घेतले आहेत. असे असताना केवळ सरकारी जागेत ही आदिम वस्ती कुटुंबे वास्तव्यास असल्याने जागेच्या कारणावरून घरकुले मंजूर असून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यावर अद्यापही घरकुलाचा निधी वर्ग केला नाही. या संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत व इगतपुरी पंचायत समिती प्रशासनाला अनेक वेळा सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन, प्रस्ताव, अर्ज, फाटे देण्यात आले, परंतु अजूनही हा विषय मार्गी लागलेला नाही. हा प्रश्न सोडवण्यात यावा म्हणून ज्या गटात कातकरी वस्ती राहते त्या गटाची ग्रामविकास अधिकारी विजय रासकर यांनी सरकारी मोजणी टाकलेली आहे व तसा गावठाण विस्ताराचा प्रस्ताव पण शासन दरबारी देण्यात आला आहे. यासोबतच 3-2चा प्रस्ताव देखील तयार करून पाठवण्यात आला असल्याचे ग्रामविकास अधिकारी यांचे म्हणणे आहे. 3-2च्या जागेसंदर्भात ग्रामविकास अधिकारी रासकर यांनी गावात कुणालाच न कळवता परस्पर शिरेवाडी येथे ग्रामसभेचे आयोजन केलं होतं, परंतु ग्रामस्थांना माहीत नसल्याने सदर ग्रामसभा तहकूब करण्यात आली. शिरेवाडी येथील वन विभागाच्या जागेत सदर कातकरी कुटुंबियांना घरकुल बांधण्यास जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे ग्रामविकास अधिकारी रासकर यांचे म्हणणे आहे. परंतु पुन्हा प्रश्न पडतो, गावातील सरकारी जागेतून पुन्हा स्थलांतरित होऊन डोंगर दऱ्यामध्ये गाव सोडून जीव धोक्यात घालून कातकरी कुटुंबियांनी राहण्यासाठी का जावं? फक्त गोरगरीब जनतेला स्थलांतरित करायचं आणि त्यांच्या हक्काच्या जागा द्रव्यांच्या हव्यासापोटी बड्या श्रीमंतांना द्यायच्या, हाच पॅटर्न टाकेदमध्ये चालू आहे. याला सर्व प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार असून आजपर्यंत या प्रश्नाकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं आहे. तरी आम्ही गाव सोडून दुसऱ्या डोंगर दऱ्यांमधील जागेत राहायला जाणार नाही. सन 2011च्या अगोदरपासून आम्ही शासकीय गट नंबर 154 या जागेत राहतोय, त्यामुळे 2011च्या अगोदरचे सरकारी जागेतील अतिक्रमण हे अधिकृत करण्यात यावं असा महाराष्ट्र शासनाचा निर्णय देखील या अगोदर झालेला आहे. तरी आम्ही आहे त्या जागेत राहू. या जागेत घरकुल बांधकाम करण्यास आम्हाला शासनाने परवानगी द्यावी. या अगोदर प्रशासनाला अनेकदा वेळोवेळी अर्ज,
फाटे विनंती निवेदन कागदपत्रे प्रस्ताव देऊनही आमचा हा विषय सुटत नसेल व प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर असूनही आमच्या खात्यावर येत्या 6 जूनपर्यंत जर पैसे जमा झाले नाहीत व आमचा घरकुलांचा जागेचा प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर येत्या 7 जून रोजी सर्व कुटुंबियांसमवेत आम्ही सर्व कुटुंबासह बिऱ्हाड घेऊन आपल्या पंचायत समिती कार्यालयात धडक मोर्चा आंदोलन करू। याला सर्वस्वी प्रशासन म्हणून आपण जबाबदार असणार आहात असा अल्टिमेटम इशारा सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कातकरी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी MS वळवी यांना दिला आहे। ग्रामपंचायत सर्व टाकेत बुद्रुक येथील आमचे जवळपास 48 कातकरी कुटुंब समाज बांधव आज आम्ही इगतपुरी तहसीलला आलेलो आहे। गेल्या 4-5 वर्षापासून ह्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळावा या कामी आम्ही वेळोवेळी प्रस्ताव देतोय। कातकरी वस्तीतील रस्ता प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, याच्यासोबतच शिक्षण आरोग्याचा प्रश्न असेल, शौचालयाचा प्रश्न असेल, अशा अनेक विषयांवरती मी अनेकदा या सर्व समाज बांधवांच्या वतीनं प्रशासनाला पत्रव्यवहार केला, परंतु आजपर्यंत प्रशासनाने या कुटुंबाची कोणी दखल घेतली नाही। म्हणून आज अवकाळी पाऊस असताना देखील आम्ही आज सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आदिम कातकरी समाज बांधवांच्या वतीनं आदरणीय तालुक्याचे तहसीलदार अभिजित बारावकर साहेब आणि गट विकास अधिकारी वळवी साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलंय। 6 जून 2025 पर्यंत जर आमच्या ह्या लोकांचे घरकुल जर मंजूर असून घरकुलाचे जर पैसे पहिला हप्ता पडला नाही तर येणाऱ्या 7 जून 2025 रोजी इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावरती आम्ही धडक सर्व कुटुंबांना सर्व आमच्या बिऱ्हाड मोर्चा एकत्र करून या ठिकाणी आम्ही इथं येऊन राहणार आहे आणि आमचं आंदोलन या ठिकाणी चालू असणार आहे। म्हणजे प्रधानमंत्री घरकुल जनमन घरकुल आवास योजनेअंतर्गत 2 वर्षापूर्वी जे 48 कुटुंबाचं सर्वेक्षण होऊन घरकुल मंजूर पण जागेच्या तांत्रिक अभावामुळे सांगताय की यांना घरकुलाचा लाभ देता येणार नाही। आज जर बघितलं तर गट नंबर 154 मोफत पडित मसनवटा व्यवस्थापन ग्रामपंचायतकडे या सरकारी गायरान जागेमध्ये आमचे 20 वर्षापासून कुटुंब तिथं आहे। म्हणजे ऑलरेडी गावठाणामध्ये कुटुंब होते, तिथून तत्कालीन 20 वर्षापूर्वीच्या सरपंच आणि ग्रामपंचायत कार्यकारिणी यांना उठवलं आणि गट नंबर 154 या सरकारी जागेत त्यांना इंदिरा घरकुल आवास योजनेचा लाभ दिला आणि हे सर्व कुटुंब तिथे हलवले। आज यांना घरपट्टे पण हे भरत आहे 20 वर्षापासून, त्या जागेच्या घराच्या नोंद पण आहे नंबर 8 ला। या असं असताना यांना घरकुल पण मंजूर आहे 2-2 लाख रुपये जनमन घरकुल आवास योजनेअंतर्गत। अशा असताना आतापर्यंत बऱ्याच श्रीमंतांना घरकुलाचा लाभ मिळाला, परंतु अद्यापही माझ्या ह्या गोरगरीब आदिवासी समाजातील आदिम कातकरी कुटुंबांच्या खात्यावर घरकुलाचा साधा एक हप्ताही आलेला नाही आणि रिझल्ट सांगताय जागेचा। मग 2011च्या सरकारी नियमानुसार 2011च्या अगोदर ज्या सरकारी जागेवर ज्या ग्रामस्थांचं अतिक्रमण आहे, सरकारी JRनी सांगितलेले की 2011च्या अगोदर ज्यांचं सरकारी जागेवर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण अधिकृत करून त्यांना त्या जागा देण्यात याव्या। मग जर असा शासनाचा JR आहे आणि JR असताना सुद्धा जर आजपर्यंत यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही, मग हे प्रशासन नेमकं काय करते? आज टाकीची ग्रामपंचायतची ग्रामसभा सुद्धा गोपनीयरित्या घेतल्या जाते। ग्रामस्थांना गाव पातळीवरती सोशल मीडियावर दमडे दिल्या जाते, सोशल मीडियाला कधी अजेंडा येत नाही। ग्रामविकास अधिकाऱ्यांचा ग्रामविकास अधिकारी बोलता आम्ही अजेंडा काढला, मग त्यांनी GPS चा फोटो दाखवावा, गावातल्या लोकांना विचारणा केली तर गावातल्या लोकांना कुणालाच माहिती नाही। ग्रामसभा होती माहिती होतं का मेच्या? मग हे प्रशासन नेमकं आमच्या गावातील किंवा गाव परिसरातील बुरट्या राजकारण्यांच्या ताटाखालचं मांजर तर झालं नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। माझी शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच कळकळीची विनंती, 6 जून 2025 पर्यंत माझ्या ह्या गोरगरीब आदिवासी आदिम कातकरी कुटुंबांच्या घरकुलाचा प्रश्न जागेचा जर सोडवला गेला नाही तर येणाऱ्या 7 जून 2025 रोजी मी आमच्या ह्या सर्व ग्रामस्थांसह बिऱ्हाड मोर्चा घेऊन इगतपुरी पंचायत समितीवरती येणार आणि धडक मोर्चा आमच्या या ठिकाणी बिऱ्हाड मोर्चा या ठिकाणी राहणार। वारंवार कागदपत्र करून सुद्धा आम्हाला घरकुलं भेटते नाही। काही लोकांना घरकुलं भेटतात, आम्हालाच का भेटते नाही? बरं, जागेचा प्रश्न जिथं जावा तिथं कर्मचारी आम्हाला म्हणतात का तुम्ही जागा तुम्हाला कागद करेल काही नाही। मग आम्हाला 2005 मध्ये कागदपत्र पाठवलं नाही, आपली जागा आहे का गावाने आम्हाला काय माहिती, आम्ही आरणी माणसं, आम्हाला ना लिहिता न वाचता येत अशी माणसं आहे आम्ही। म्हणून आमचं दवाखाना होतं इंदिराबाईच्या रेवाचे आम्हाला तिथून काय आम्हाला हॉस्पिटल तिथं 10-12 लाख रुपये घेऊन लोकांना बिल्डिंग बांधून दिलं। तसं जर काय नसेल आजकालमध्ये झालं आणि एका नाही आम्ही असे पावसाळी असे ठरवून होते की गावात नुसते आम्ही पोट पाणी चालवतो आणि डोंगर जवळचा आम्ही घराचा पाला खात म्हणत जाऊन तिकडं म्हणून आम्ही डोंगर सुद्धा जाणार नाही।
त्याचं जर का असं सरकारने आमचं गावठाण मोकळं करून द्यावं कातकरी समाजाचं. याच्यापुढं आम्हाला काही इलाज नाही. आम्ही तिथं गावकऱ्यांनी इथून काढायचं, तिथं बसवायचं, तिथून काढायचं, डोंगरात फेकायचं. म्हणजे आम्ही माकडतच जातोय का तिथं जाऊन भापाला खाऊ? तिथं काय करणार? आम्हाला नाही तिथं मोलमंत्री डोंगरात नाही काय. आम्हाला 6 तारखेपर्यंत घरकुलाचे पैसे भेटले तर ठीक, नाही तर आमचा विराट मोर्चा येणार पंचायत समितीमध्ये. मग किती दिवस लागो, महिना लागो, 2 महिना लागो, नाही तर वर्ष लागो, आम्ही काही इथून हारणार नाही. माझं नाव मी मुख्यमंत्री नाही. समजा खात्यावर आमचे पैसे पडले तर आम्ही इथं फिरायला घेऊन येणार, इथं पंचायतमध्ये राहणार. जर आमची सोय होत नाही तर आम्ही इथून जाणार पण नाही, इथंच थांबणार. सगळे जेवढे आमचे नाव आहेत तेवढे घरकुलं पाहिजे आम्हाला. घरकुलाचं पहिलं हप्ता आम्हाला पडलेच पाहिजे. आता 6 तारखेला हा प्रश्न सुटला पाहिजे. आम्ही वारंवार किती वर्ष झाले की त्याच्यातून आम्ही घरकुलासाठी तळमळ करतोय, पण आम्हाला काही घरकुला भेटत नाही. चांगलं हवे खोपे आमच्या काही घडेल घरकुलं त्याच्यातही गुडघ्याचं पाणी साचत आहे. पाणी सुद्धा निघायला मार्ग नाही. आणि घरकुलांचा हप्ता आम्हाला कधी भेटतही नाही. घरकुल कधी मदत करते नाही, झालं तर त्याचा हप्ता देते नाही. जागेचा प्रश्न, आम्ही गावठाणात होतो, आम्हाला गावठाणातून दुसरीकडे उठून बसवलं. आता तिथून सुद्धा म्हणतात का भाडीच्या खात्यात जावं लागेल. म्हणजे आम्ही जंगलात जाऊन खायचं काय राहायचं काय? आम्ही असे पावसे मासे धरतो, आम्ही नदीने मासे धरून गावात आणून मी पोट पाणी चालवतो. दुसऱ्याकडे आमच्याकडनं नोकरी न शेती न पोहोचली, काय खाणार आम्ही डोंगरात जाऊन? मग हे आम्हाला डोंगरात नाही पाहिजे. आमचं गावठाण मोकळं करून द्या, नाही तर मग हवेच्या जागेवर आम्हाला घरं बांधून द्या ना. आम्हाला हप्ते टाका घरकुलाचे. आता महाराष्ट्रात घरकुलं चालू आहे, गावाला घरून घरीला घरकुलं चालू आहे. ज्याच्याकडे 2-2, 3-3 बिल्डिंग त्यांना घरकुलं येतं. आम्हाला कातकरी समाजाला घरकुलं नाही टाकेतलं. आणि 7 जूनला आम्हाला त्यांनी हप्ते टाकले, घरकुल मंजूर केलं, हप्ते टाकले तर ठीक, नाही तर मग आम्ही 7 जूनला इथे येणार विराट मोर्चा घेऊन. माहिती काय ढळणार नाही, आमची सोय झाल्याशिवाय आम्ही ढळणार नाही. इथे बाजूला पाठवले आम्हाला घरकुलं येते का नाही, सगळे जे म्हणते ते गावकडे आणि तिकडे पाठवलं नेऊन म्हणजे आता डोंगरात जा. म्हणजे डोंगरात का आमच्या पोरले आम्हाला झाले 8 किलो मासे आणले, ते गावात 8 किलो मासे निमरात्र होती 9 वाजेपर्यंत बसतो. नंतर आमच्या पोरं खातील वागाना. तिकडे पाय कोणी आम्हाला तिकडे पाठवा, कशी काय जाऊ आम्ही? जर हप्ते पडले नाही तर आम्ही फिरायला आम्ही कोण इथे येणार समजा आमची व्यवस्था केलीच नाही. पण सगळे आमचे कोंबडे मेंढरा जे आहे ते सगळं आम्ही माशाच्या पाट्या सगळे पण इथं घेऊन येणार. जे होतं ते आम्हाला पंचायतवाले सुद्धा म्हणतात तर तुम्ही डोंगरात जा. आता त्या दिवशी आम्ही पंचायतमध्ये गेलो, भाऊसाहेब म्हणतो माझा निर्णय मी एकटा एकट्यानं म्हणा घेतला. जरी तुम्ही मिटिंगला नाही आले तरी मी एकटा घेणार. आणि आमचे जेवढे लोक आहेत तेवढे तिकडे पुढे शिरवाडी भारच्या खात्यामध्ये जागा आहे, तिकडं आम्हाला नेणार. म्हणजे तिकडं आम्हाला नेणार. आम्ही कसे 20 किलो 8 किलो मासे धरतो. आम्ही गावामध्ये बसणार आणि तिकडं आमचे पोरं वाघ खाणार. ते एकदम मस्त त्यांना तिथं. म्हणून पंचायतवाल्याला आता ज्याच्या दारात गाड्या उभ्या त्यांना घरकुलं, ज्यांना जागा त्यांना घरकुलं. आणि आमच्या लोकांना असे गुडघ्यावरले खड्ड्यामध्ये पाण्यामध्ये आमचे पोरं खेळतात. आम्हाला का भरलं नाही घरकुलं? आम्ही कुठं जावं राहणार. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी.